सांगली मध्यवर्ती बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच असून महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याचे प्रकार सुरू असताना आता थेट प्रवाशांचे पाकिटांची चोरटे हातोहात लंपास करत आहेत. सांगली ते विटा या बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाचे 7,000 रुपये, महत्त्वाची कागदपत्रे, पाकिटमारांनी चोरली आहेत. सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमोल दयानंद जाधव वय वर्ष 38 राहणार कलेढोण जिल्हा सातारा यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अमोल जाधव हे सातारा जिल्ह्यातील कलेढोण गावामध्ये राहतात. त्यांची क्रुझर गाडी ही शहरातील 100 फुटी रोडवरील एका गॅरेजमध्ये कामासाठी सोडली होती. सदरची गाडी तयार झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी जाधव हे बुधवारी सांगलीत आले होते. सदर गॅरेजमधून गावी जाण्यासाठी जाधव हे सांगली बस स्थानकात आले. त्यावेळेस सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास विटा बस स्थानकामध्ये बसमध्ये बसत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी जाधव यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात असलेले पाकिट हातोहात लंपास केले. यामध्ये 7,000 रुपये रोख, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ATM कार्ड होते. महापालिका चौकात बस आल्यानंतर सदर चोरीची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर जाधव यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.